आता स्टिल फोटोग्राफर ते सिनेमॅटोग्राफीपर्यंत हा जो प्रवास आहे, म्हणजे कसं होतं एखादा आपल्याला काम एखादं सेफ वाटतं, पण ते आव्हान मोठं आहे. पण बरोबर. ती डेअरिंग कधी-कधी तोडावी लागते किंवा निर्णय घ्यावा लागतो. बरं. अशी कुठली गोष्ट घडली, की तुम्ही ते एक सिनेमॅटोग्राफर म्हणून काम सुरू करूयात आणि आपण काम करू शकतो, अशी कधी कधी वाटलं तुम्हाला ती गोष्ट? खरं सांगू का? मला ही पब्लिसिटी स्टिल्स करताना मी खूप चांगल्या लेव्हलला काम करत होतो. हं. म्हणजे त्यावेळेला जे काही मोठे सिनेमे होते ते सगळे मी केले. म्हणजे मंगल पांडे असेल, रंग दे बसंती हं. असेल, तारे जमीन पर असेल. तर हे सगळं करत असताना मी म्हणजे सगळ्या टॉपच्या बॉलिवूड गँग बरोबर होतो बरोबर. आणि मी मी चांगली कामं करत होतो. मी उगाच काहीतरी हां. करत नव्हतो, की कमर्शियल सिनेमे करत नव्हतो. बरं. मी त्यातल्या त्यात कंटेंट ड्रिव्हन सिनेमे करत होतो आणि त्यावेळेला मला असं जाणवलं म्हणजे अ, 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 ज्याची मी नावं घेतोय आता विशालजी असतील किंवा श्याम बेनेगल असतील किंवा समीर चंदा समीर असतील. चंद. म्हणजे माझं भाग्य आहे, की समीर चंदांसारख्या मोठ्या आर्ट डायरेक्टरच्या केबिनमध्ये मी शूट केलेल्या 12 फ्रेम ब्लॅक एंड व्हाईट त्यांनी लावल्या होत्या. वाह! वाह! म्हणजे माझ्यासारख्या फोटोग्राफरसाठी कोणीतरी देव्हाऱ्यात नेऊन मला बसवल्यासारखी फीलिंग येते, हं, की हं. समीर चंदा ज्यांना मी आयुष्यभर मानतो, मानत राहीन, की ज्यांच्यामुळे माझं करिअर उभं राहिलं. त्या माणसाच्या केबिनमध्ये माझे फोटो कारण का त्यांना माझं काम आवडायचं आणि म्हणूनच त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे माझ्या स्टिल फोटोग्राफीच्या करिअरमध्ये मला समीर चंदा असतील, विक्रम गायकवाड असतील, हो. या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी जिथे-जिथे ते जातील तिथे-तिथे माझं नाव रिकमेंड केलं. तिथे आणि आपली फील्डच अशी म्हणजे सिनेमॅटोग्राफर असू देत, स्टिल फोटोग्राफर असू देत, तुम्हाला काम बघून तुम्हाला काम मिळतं. तुमचं हो. काही कोणी सर्टिफिकेट विचारत नाही हं. आणि तुम्हाला काही म्हणजे कुठल्याही कमर्शियल बांधणीत ते बसत नाही ते तुमचं काम. बरं. तर ते त्या पद्धतीने होत गेलं. हा जो ट्रान्झिशन माझ्या आयुष्यात घडला, तो मला असं वाटतं, की त्याचं मी पूर्ण आणि संपूर्ण क्रेडिट मी अमोल गुप्तेंना देईन, वाह! की त्यावेळेला तारे जमीन पर नुकताच घडला होता आणि अ, अमोल सरांना कोणीतरी सांगितलं, की असं-असं Canonचा कॅमेरा आलाय 70 त्याच्यावर चित्रपट होऊ शकतो. हं, हं, हं. आणि अमोल सरांनी मला पकडला. मला म्हणाले, "चल रे, हा कॅमेरा अरे! घे, आपल्याला चित्रपट करायचा आहे." तर चित्रपट पण नाही म्हणाले ते. खरं म्हणजे स्टॅनली का डब्बा हा जो आहे ना, हं, हं. हा एक खूप मोठा एक्सपेरिमेंट आहे बरं. आणि हा कुठल्या पण आपल्या सरळ भाषेत म्हणायचं झालं तर कुठल्या पण ऐऱ्या-गैऱ्याचा हा विषयच नव्हता. बरोबर. कारण का स्टॅनली का डब्बा चित्रपटाची स्क्रिप्टच नव्हती. हं, हं, हं. 32 वर्कशॉपमध्ये घडलेला तो सिनेमा आहे. अच्छा. 32 वर्कशॉप प्रत्येक वर्कशॉप 2-2, 3-3 तासाचं वर्कशॉप अंधेरीच्या एका शाळेत आम्ही तो सिनेमा हं. केला. म्हणजे ते वर्कशॉप्स घडत गेले आणि तो सिनेमा घडला. शेप अप होत गेला. आणि तो सिनेमा करताना आम्ही 3-4 लोकं होतो अमोल गुप्तेंबरोबर. हं, हं. एक होता फराज, एक होती अर्चना, एक होता जितू आणि चौथा होतो मी. हं. चित्रपट करताना आम्हाला माहितीच नव्हतं की हा चित्रपट होतोय. हां. म्हणजे एक तर अमोल सर आणि दुसऱ्या म्हणजे दीपा मॅम, दीपा भाटिया ज्या एडिटर आहेत सिनेमाच्या. हं. आणि आम्ही 15-16 वर्कशॉप शूट करत राहिलो आणि 16व्या का 17व्या वर्कशॉपच्या नंतर तो वडापावचा सीन आहे, तो एडिट झाला. हं, हं. आणि मग आम्हाला कळलं, की अरे हा चित्रपट बनतोय. म्हणजे तो सीन जेव्हा एडिट झाला ना, हां, तेव्हा आम्हाला कॉन्फिडन्स आला. हां, हां, हां. बरं आम्ही हा चित्रपट सगळा म्हणजे आम्ही वर्कशॉपच्या दृष्टीनेच केला ना. बरोबर. तर त्या मुलांना खायला पण आम्हीच घालायचो, त्यांना पाणी पण आम्हीच द्यायचो, ते रूम आम्हीच साफ करायचो, बेंचेस पुसायचो, सगळं आम्हीच करायचो. हं. दिव्या जगदाळे सायन्स टीचर होत्या चित्रपटात. त्यांची स्क्रिप्ट म्हणजे 6वीचं सायन्सचं पुस्तक. बरं. दिव्या दत्ता इंग्लिशच्या शिक्षिका होत्या. त्यांचं स्क्रिप्ट म्हणजे इंग्लिशचं पुस्तक आणि ते सगळं क्लासरूममधलं किंवा स्टाफ रूममधलं डब्यांचं कन्व्हर्सेशन हे अगदी उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी केलेलं कन्व्हर्सेशन होतं. हं. म्हणजे त्या सिनेमाचे टेक सुद्धा म्हणजे त्यावेळेला 7D वर होता. म्हणजे आता तरी 5D आहे. 7Dचा सेन्सर जो आहे तो 5Dच्या सेन्सरच्या 1/4 सेन्सर आहे होता फक्त. बरं. हां. तर त्याच्यावर तो शूट झाला आणि गंमत म्हणजे तिथूनच म्हणजे त्या चित्रपटाला आता कसं कॅमेरा असतो, मग गॅफर असतो, लेन्स मग होत्या. फोकस पुलर असतो, मग लेन्सेस असतात. तो चित्रपट करताना हं. म्हणजे गंमत अशी होती, की माझा फोकस मी स्वतःच करत होतो. उजव्या हातात माझ्याकडे एक जुना स्टँड होता. हं, हं, त्या हं. स्टँडचा मधला दांडा तुटलेला होता. तर तो वरती उचलून
कॅमेराचा पट्टा माझ्या गळ्यात अडकवून डाव्या हाताने फोकस आणि उजव्या हाताने कॅमेरा मी स्वतःच्या हाताने केला. तर त्या इतक्या मोठ्या एक्सपेरिमेंटमध्ये मी काम केल्यामुळे माझी फिल्म मेकिंगची भीतीच संपली सगळी. बरोबर. किंवा ती जी गणितं असतात ना, की वाईड शॉट, OS, 2 शॉट, ट्रॉली इन, ट्रॉली बॅक, ही जी सगळी गणितं माझ्या गावालाच राहिली नाहीत. कारण का चित्रपट हा अशा पद्धतीने होऊ शकतो, याचा मला स्वतःला कॉन्फिडन्स आला. कारण की मी स्वतः किती नाही म्हटलं तरी बॉलिवूडच्या निमित्ताने आणि स्टिल फोटोग्राफीच्या निमित्ताने मी फार कन्व्हेन्शनल फिल्म मेकिंग बघितलं होतं तोपर्यंत. पण क्रेडिट गोज टू अमोल सर, की त्यांनी मला ह्याच्यात ढकलला. म्हणजे त्यांनी मला ढकललं आणि मी हातपाय मारले आणि ते मी स्वतःचा जीव वाचवताना जे काय घडलं ते घडलं. आणि म्हणूनच मी म्हणतो की स्टॅनली का डब्बा सारखा चित्रपट आहे ना, तो मी सुद्धा परत शूट करू शकत नाही. कारण का ते त्यावेळेला ते घडलं. आणि गंमत म्हणजे सगळ्यात मोठं गंमत म्हणजे काय, की जी मी नावं घेतली माझ्यावर काम करणारे, अर्चना फडके असतील, जितू राय असतील किंवा फराजा, आम्हाला जेव्हा चित्रपट तयार झाला तेव्हा त्या चित्रपटावर माझं नाव लागलं सिनेमॅटोग्राफर म्हणून. मग अर्चनाचं नाव लागलं पोस्ट प्रोडक्शन सुपरवायझर म्हणून. तर आम्ही इतके हसत होतो कारण का आम्हाला आमच्या गावाला पण नव्हतं. आम्हाला फक्त अमोल सर काहीतरी करतायत, आपण त्यांना मदत करू, अशा ह्याने तो आम्ही चित्रपट केला. आणि गंमत म्हणजे ॲज अ सिनेमॅटोग्राफर म्हणून माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज काय राहिलं, की 70 त्यावेळेला 24 FPS वर शूट नाही करायचा. 70 त्यावेळेला 23.9 FPS ला शूट करायचा. आणि आमचा साऊंड आम्ही 24 FPS ला रेकॉर्ड केला होता. तर प्रत्येक 7 मिनिटानंतर त्या टाईमलाईनमध्ये लॅग यायचा. म्हणजे साऊंड आणि व्हिज्युअल मॅच व्हायचा नाही. मग तो जो वर्कफ्लो मला बनवायला अतिशय मोठा माणूस आहे, एक नील सडवेलकर, तर त्यांनी मदत केली. त्यांच्याकडनं मला बरंच शिकायला मिळालं. तो बेसिकली फिल्म मेकर म्हणून हा एवढा वेगळा अनुभव, इतका मोठा एक्सपेरिमेंट आणि कदाचित खरं सांगायचं तर जगातलाच पहिला चित्रपट आहे जो पूर्णपणे 70 वर शूट झाला, तो म्हणजे स्टॅनली का डब्बा. आणि त्याचं सगळ्यात अजून एक मोठं हे सांगतो मी तुम्हाला, क्रेडिट सांगतो मी तुम्हाला, की हा कुठल्या इंडियन कंपनीने म्हणजे यशराज किंवा धर्माने नाही विकत घेतला. हा चित्रपट 20th सेंचुरी फॉक्सने विकत घेतला. त्या 20th सेंचुरी फॉक्सने डिस्ट्रीब्यूट केला. तर त्या तेवढ्या मोठ्या लेव्हलच्या स्क्रुटिनीमधनं जाऊन हा सिनेमा अप्रूव्ह झाला. तर ते त्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट आहे. आणि जगभरातल्या लोकांना हे कळलं, की ह्या कॅमेरावर सुद्धा या अशा पद्धतीने सुद्धा सिनेमे शूट होऊ शकतात, जे की इंडिपेंडंट फिल्म मेकिंगच्या पूर्ण क्लायंटसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. नाहीतर इंडिपेंडंट फिल्म मेकर्स हे त्याच्यातच अर्धे गळून जायचे, की आता ते फिल्मचा कॅमेरा, आता ते फिल्मचं लाइटिंग, आता ते एका कॅमेऱ्याबरोबर 50 लाईटमन आणि 3 ट्रक लाईट आणि तो फोकस पुलर आणि तो गॅपर. आणि मग त्याच इंडिपेंडंट फिल्म मेकरसाठी एक छोटासा कॅमेरा, माझा ॲक्टर आणि मिनिमलिस्टिक लाईटमध्ये मी काय करू शकतो. तर असा एक पूर्ण एक नवीन कॅनव्हासच ओपन झाला त्या स्टॅनली का डब्यामुळे.